नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षा 2026 साठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 8 आहे. कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका आहे आपली? तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आहे. आणि ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या आधारे बनवली आहे? तर आतापर्यंत झालेले जे काही टीईटीचे परीक्षा आहे किंवा जे काही पेपर आहेत या सर्व प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करून आपण ही अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी बनवलेली आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय पहा आपला, एरिक्सन यांच्या मनोसामाजिक विकास सिद्धांतानुसार कुमारावस्थेत मुलासमोर मुख्य आणीबाणी कोणती असते? आता काय विचारलंय की कुमारावस्थेमध्ये मुलासमोर मुख्य आणीबाणी किंवा मुख्य संकट कोणतं असते असं विचारलंय. मग कोणतं संकट असते मुलासमोर मुख्य? तर आत्म ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम ही काय असते? मुख्य आणीबाणी असते मुलासमोर. कोणाच्या सिद्धांतानुसार? तर एरिक्सन यांच्या सिद्धांतानुसार. एरिक्सन यांचा सिद्धांत कोणता आहे हाही प्रश्न परीक्षेत विचारू शकतात. मग त्यांचा सिद्धांत कोणता आहे? तर मनोसामाजिक विकास सिद्धांत आहे. किंवा असाही प्रश्न विचारू शकतात की मनोसामाजिक विकास सिद्धांत खालीलपैकी कोणाचा आहे? तर तो कोणाचा आहे? एरिक्सन यांचा आहे. मग त्यांच्या मते किंवा कुमारावस्थेमध्ये मुलाला काय प्रश्न पडलेला असतो की मी कोण आहे किंवा माझे समाजात काय स्थान आहे याचा मुलं काय करत असतात? शोध घेत असतात किंवा हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही शैशवावस्था आहे या शैशवावस्थेमध्ये काय असतंय? तर त्याच्यामध्ये काय असते पहा, विश्वास विरुद्ध अविश्वास ही शैशवावस्थेची पहिली पायरी असते. ठीक आहे. प्रश्न याच्यावरती सुद्धा आपल्याला विचारलेला आहे, म्हणून तुम्हाला सगळ्या अँगलनी काय करायची या ठिकाणी आपली तयारी करून ठेवायची आहे. कारण प्रश्न आपल्याला कितीही फिरून विचारला तरी आपलं उत्तर त्या ठिकाणी बरोबरच आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आहे? ब्रुनर यांच्या मते मूल जेव्हा आपल्या अनुभवांची अभिव्यक्ती चित्रे, आकृत्या किंवा प्रतिकृती याद्वारे करते तेव्हा तो अध्ययनाचा कोणता टप्पा असतो? मग अध्ययनाचा कोणता टप्पा असतो तो? तर तो दृश्य प्रतिमा टप्पा असतो. ठीक आहे. या दृश्य प्रतिमा टप्प्यामध्ये मूल काय करते पहा, तर गोष्टी डोळ्यासमोर आणून शिकतं. म्हणजेच कशाद्वारे शिकतंय? चित्राद्वारे शिकतंय किंवा आकृत्याद्वारे शिकते किंवा प्रतिकृतीद्वारे शिकते. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला, जेरॉम ब्रुनर यांनी काय केलेलं आहे? तर यांनी ज्ञानात्मक विकासाचे किती टप्पे सांगितलेत? तर ज्ञानात्मक विकासाचे 3 टप्पे सांगितलेत. कुणी सांगितलेत? जेरॉम ब्रुनर यांनी. मग त्याच्यामधला पहिला टप्पा काय पहा, दृश्य प्रतिमा टप्पा. याच्यामध्ये मूल कशाद्वारे शिकतंय? तर गोष्टी डोळ्यासमोर आणून शिकते, म्हणजे चित्राद्वारे शिकते किंवा प्रतिकृतीद्वारे शिकते किंवा आकृत्याद्वारे शिकते. त्याच्यानंतर दुसरा टप्पा काय आहे? तर तो आहे कृतीप्रधान टप्पा. मग मूल याच्यामध्ये काय होतंय? प्रत्यक्ष वस्तू हाताळून शिकतं, उदाहरणार्थ सायकल चालवून शिकणे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा कोणता आहे? तर तिसरा आहे संकेतात्मक टप्पा. मग याच्यामध्ये काय होते पहा, भाषा, शब्द आणि चिन्हे या अमूर्त घटकांचा वापर करून मूल काय होतंय? शिकतंय. मग प्रश्न विचारू शकतात की कोणत्या टप्प्यामध्ये मूल अमूर्त घटकांचा वापर करून शिकतं? तर कोणत्या टप्प्यामध्ये? संकेतात्मक टप्प्यामध्ये. ठीक आहे. हा काय आहे? जेरॉम ब्रुनर यांनी जे ज्ञानात्मक विकासाचे 3 टप्पे सांगितले त्याच्यामधला तो तिसरा टप्पा आहे. ठीक आहे. मग ते 3 टप्पे लक्षात ठेवा. पहिला टप्पा आहे दृश्य प्रतिमा टप्पा, दुसरा आहे कृतीप्रधान टप्पा आणि तिसरा आहे संकेतात्मक टप्पा. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे जे 5 महत्त्वाचे घटक सांगितले त्यात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असं विचारले. मग ऑप्शन काय दिलेत पहा, आत्मजाणीव, सामाजिक कौशल्य, आत्मनियंत्रण आणि उच्च तार्किक क्षमता. मग यामध्ये कशाचा समावेश होत नाही? तर उच्च तार्किक क्षमताचा समावेश होत नाही. मग इथं प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की भावनिक बुद्धिमत्तेचे 5 महत्त्वाचे घटक कोणी सांगितले? तर ते कोणी सांगितलेत? डॅनियल गोलमन यांनी सांगितलेत. प्रश्न दुसरा असाही विचारू शकतात की डॅनियल गोलमन यांनी खालीलपैकी कशाचे 5 महत्त्वाचे घटक सांगितले? तर त्यांनी कशाचे 5 महत्त्वाचे घटक सांगितलेत? भावनिक बुद्धिमत्तेचे 5 महत्त्वाचे घटक सांगितले. ठीक आहे. मग हे 5 महत्त्वाचे घटक कोणते आहेत बघा. तर त्याच्यामधला पहिला घटक पहा आत्मजाणीव, दुसरा घटक आहे आत्मनियमन, तिसरा घटक आहे पहा आंतरिक प्रेरणा आणि चौथा घटक आहे सहानुभूती आणि 5वा म्हणजे शेवटचा घटक आहे सामाजिक कौशल्य. ठीक आहे. हे 5 घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण त्याच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारला जातो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. कोहलर यांनी चिंपांझीवर केलेल्या प्रयोगात समस्येचे अचानक आकलन होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा, समस्येचे अचानक आकलन होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्यालाच मर्मदृष्टी म्हणतात. आणि ह्या मर्मदृष्टीसाठी कोहलरने कशावरती प्रयोग केला होता? तर सुलतान नावाच्या चिंपांझी माकडावरती त्याने प्रयोग केला होता. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं पहा, कोहलर यांच्या मते अध्ययनात केवळ सराव नाही तर
परिस्थितीचे समग्र आकलन होऊन अचानक उपाय सुचणे म्हणजेच मर्मदृष्टी सुचणे काय महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे तर ती स्किनरची आहे, ही पण लक्षात ठेवायचं आहे. मर्मदृष्टी कोणाची आहे कोलरची आहे, साधक अभिसंधान स्किनरची आहे. आणि प्रयत्न प्रमाद पद्धती कोणाची आहे तर ही थॉर्नडाईकचा सिद्धांत आहे. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. समीपस्थ विकासाचे क्षेत्र ही संकल्पना कोणी मांडली? ह्या समीपस्थ विकासाचं क्षेत्र त्यालाच इंग्लिशमध्ये ZPD म्हणतात. याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मग ही संकल्पना कोणाची आहे तर ही लेव वायगोत्स्की याची ही संकल्पना आहे. मग लेव वायगोत्स्की याच्या मते पहा की समीपस्थ विकासाचं क्षेत्र म्हणजे काय तर पहा, मूल स्वतःच्या बळावर काय करू शकते आणि एखाद्या तज्ज्ञाच्या मदतीने काय करू शकते, या दोन्ही मधला जो काही फरक आहे किंवा दोन्ही मधलं जे काही अंतर आहे त्याला काय म्हणतात तर त्याला समीपस्थ विकासाचं क्षेत्र किंवा ZPD म्हणतात. आणि ही संज्ञा कोणाची आहे तर ही लेव वायगोत्स्की याची संज्ञा आहे. आणि यालाच लेव वायगोत्स्की यांनी काय म्हणतोय तात्पुरत्या मदतीलाच त्यांनी काय म्हटलेलं आहे स्कॅप फोल्डिंग असं म्हटलेलं आहे. ही तात्पुरती मदत कोण करतोय, शिक्षक करतोय किंवा मार्गदर्शक करतोय किंवा तज्ज्ञ करतोय. ठीक आहे, आणि त्याला काय म्हटलं त्यांनी स्कॅप फोल्डिंग म्हटलं. इथं असाही प्रश्न विचारला जातो की ही स्कॅप फोल्डिंगचं स्वरूप कसं असतं तर ही कशा स्वरूपाची असते, ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. पुढे जाऊया 6 नंबर. व्यक्तिमत्व मापनाच्या शाईच्या डागांची चाचणीचे जनक कोण आहेत? आता काय विचारलंय, जी शाईच्या डागांची चाचणी आहे या शाईंच्या डागाच्या चाचणीचं जनक कोण आहे असं आपल्याला विचारलंय. मग ही कोणाची चाचणी आहे तर ही हर्मन रोशार्क यांची चाचणी आहे. मग हर्मन रोशार्क यांनी 1920 मध्ये हे चाचणी कशी आहे पहा तर ही प्रक्षेपणात्मक चाचणी विकसित केली होती, ज्याच्यामध्ये 10 शाईंच्या डागाची कार्ड काय केली जातात वापरली जातात. त्याच्यानंतर बघा पर्याय आपल्याला मरे आणि मॉर्गन. मग या मरे आणि मॉर्गन यांनी कोणती चाचणी शोधली आहे तर त्यांनी प्रसंग चाचणी शोधली आहे. आणि तिसरा पर्याय होता पहा आपल्याला कॅटल. या कॅटलनी कोणती सिद्धांत मांडलाय तर त्याने व्यक्तिमत्वाचा 16 हा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न आपल्याला विचारला होता की व्यक्तिमत्वाचा 16 हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर हा कोणी मांडलेला आहे कॅटेल यांनी मांडलेला सिद्धांत आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील तर उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी काय होतील या संपूर्ण प्रश्नपत्रिका भेटतील. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी फ्रीमध्येच काही अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा भेटतील. मग यामध्ये मराठीच्या नोट्स असतील, हिंदीच्या असतील, इंग्रजीच्या असतील, मानसशास्त्राच्या असतील, त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील पहा तर यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल. म्हणजे हे सगळे इयत्ता 4थी ते 8वीचे विषय तुम्हाला पाठवून दिले जातील. ठीक आहे, मग तुम्ही परीक्षेमध्ये जर फक्त एवढ्याच याचा अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील त्या ठिकाणी तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मार्क हे काय होणार नक्की परीक्षेमध्ये मिळणार. ठीक आहे, मग याची किंमत किती मित्रांनो तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला 77 75 88 12 88 या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं 139 रुपये पे करायचे आहेत. किंवा ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपेनी 96 89 14 16 30 या नंबरवरती जरी 139 रुपये पाठवले तरी चालेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे पेमेंट केल्यावरती काय करायचं आहे तुम्ही ज्याचं पेमेंट केलं आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचा आहे. व्हॉट्सअपवर तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल व्हॉट्सअपवरती शेअर केलं जाईल किंवा पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आहे आपला 7 आहे पहा.
एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची आवड आहे म्हणून तो विज्ञानाचा अभ्यासही आनंदाने करतो, येथे कोणत्या प्रकारचं अध्ययन संक्रमण झालंय? मग त्याला गणिताची आवड आहे आणि तो अभ्यास करताना त्याला विज्ञानमध्ये काय होत आहे? फायदा होत आहे, म्हणून इथं कोणतं संक्रमण होईल? तर इथं सकारात्मक संक्रमण होईल. यालाच काय म्हणतात? तर यालाच धन संक्रमण म्हणतात. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला धन संक्रमण म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या क्षेत्रातील ज्ञान दुसऱ्या क्षेत्रात अध्ययनास मदत करते तेव्हा त्याला काय म्हणतात? सकारात्मक संक्रमण म्हणतात किंवा त्यालाच धन संक्रमण म्हणतात. ठीक आहे. धन संक्रमण पण लक्षात ठेवा, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हे नकारात्मक संक्रमण म्हणजे ऋण संक्रमण. ऋण संक्रमण म्हणजे काय? तर आधीचे ज्ञान नवीन अध्ययनात अडथळा ठरत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ऋण संक्रमण म्हणतो. बघा, जर आधीचं ज्ञान दुसऱ्या याच्यामध्ये मदत करत असेल तर धन संक्रमण, जर अडथळा ठरत असेल तर ऋण संक्रमण, आणि जर त्याने काहीच फरक पडत नसला म्हणजे काय? अडथळाही होत नसला आणि मदतही होत नसली तर कोणतं संक्रमण? तर त्याला शून्य संक्रमण म्हणतात. लक्षात ठेवा, या संक्रमणावरती आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया. 8 नंबर, अध्यापनाची प्रकल्प पद्धती खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? या प्रकल्प पद्धतीवरती सुद्धा आपल्याला भरपूर वेळेस प्रश्न विचारलाय. मग ही प्रकल्प पद्धती कोणत्या तत्वावरती आधारित आहे? तर ही जॉन डुई यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनावर आधारित अशी ही पद्धती आहे. ठीक आहे. मग ही जी प्रकल्प पद्धती आहे ही कोणी विकसित केली आहे? तर जॉन डुईचा एक शिष्य होता पहा, कोण? किलपॅट्रिक. या किलपॅट्रिकनी काय केलेली आहे? ही प्रकल्प पद्धती विकसित केली आहे. त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ही कशावर भर देते ही पद्धती? तर ही कृतीद्वारे शिक्षणावरती भर देते. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. वर्किंग बाय डुईंग. ठीक आहे. लर्निंग बाय डुईंग, त्यालाच काय म्हणतो आपण? कृतीद्वारे शिक्षण म्हणतो. पुढे जाऊया. 9 नंबर, अवधान संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अंतर्गत किंवा मानसिक घटकाचं उदाहरण आहे? तुम्हाला आपण सांगितलंय अवधानाचे जे घटक आहेत त्याचं वर्गीकरण काय होतं? 2 घटकामध्ये केलं जातं. मग एक घटक कोणता आहे? तर एक आहे अंतर्गत घटक आणि दुसरा घटक कोणता आहे? तो आहे बाह्य घटक. मग इथं आपल्याला काय विचारलंय की याच्यामध्ये कोणता घटक अंतर्गत घटकातला आहे असं विचारलं. मग बघा, उद्दीपकाचा मोठा आकार, व्यक्तीची गरज किंवा जिज्ञासा, उद्दीपकाची तीव्र हालचाल आणि उद्दीपकाचा आकर्षक रंग. मग यापैकी अंतर्गत घटक कोणता आहे? तर तो आहे व्यक्तीची गरज किंवा जिज्ञासा किंवा व्यक्तीची आवड. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, अवधानाचे किती घटक असतात? 2 घटक असतात. कोणते? बाह्य घटक असतात आणि अंतर्गत घटक असतात. मग अंतर्गत घटकामध्ये कशाचा समावेश होतो पहा? तर त्यामध्ये गरज असेल, आवड असेल, छंद असेल किंवा मानसिक सज्जता असेल, यांचा समावेश कशामध्ये होतो? तर या अंतर्गत घटकामध्ये होतो. आणि बाह्य घटकामध्ये कशाचा समावेश होतो? तर पहा, उद्दीपकाची तीव्रता म्हणजे उद्दीपकाचा मोठा आकार असेल किंवा त्याची मोठा आवाज असेल त्यालाच आपण काय म्हणतो? उद्दीपकाची तीव्रता म्हणतो. त्याच्यानंतर उद्दीपकाची तीव्र हालचाल, तेच उद्दीपकाची तीव्रतामध्येच येतं. उद्दीपकाचा आकर्षक रंग हे सुद्धा उद्दीपकाच्या तीव्रतेमध्येच येतं. मग उद्दीपकाची तीव्रता हा कोणता घटक आहे? तर हा बाह्य घटक आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 10 नंबर, कार्ल रॉजर्स यांनी मानसशास्त्राच्या कोणत्या दृष्टिकोनाचा पुरस्कार केलाय? कोणी? कार्ल रॉजर्स यांनी कोणत्या दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे? तर त्यांनी मानवतावाद या दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला आहे. ठीक आहे. मग कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मॅस्लो हे मानवतावादी मानसशास्त्रज्ञ होते. लक्षात ठेवायचं, ज्यांनी व्यक्तीचं स्वातंत्र्य, स्व आदर आणि आत्मवास्तविकरण यावर भर दिलेला आहे. ठीक आहे. या दोघांवरती पण, कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मॅस्लो या दोघांवरती पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर हा वर्तनवादाचा जनक तर तुम्हाला माहितीच आहे. कोण आहे? वॉटसन आहे. आणि मनोविश्लेषणवादाचा जनक कोणाला म्हणतात? तर ते सिगमंड फ्राईडला म्हणतात. म्हणजे तुम्हाला तिन्ही लक्षात ठेवायचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. 11 नंबर, समावेशक वर्गात अध्ययन अक्षम विद्यार्थ्यासाठी शिक्षकाने कोणती रणनीती वापरणे सर्वात योग्य ठरते? कोणत्या विद्यार्थ्यासाठी? अध्ययन अक्षम विद्यार्थ्यासाठी. मग कोणती रणनीती वापरलीच पाहिजे? तर त्या ठिकाणी बहुसंवेदी अध्यापन पद्धतीचा वापर करणं काय असते? आवश्यक असते. मग बघा, या ठिकाणी ज्या मुलांना शिकण्यात अडचणी आहेत त्यांना पाहणे, ऐकणे आणि प्रत्यक्ष कृती करणे, त्यालाच आपण पहा दृश्य, श्राव्य आणि कृती अशा सर्व संवेदी मार्गाने शिकवल्यास काय होतं? त्यांना आकलन लवकर होतं. म्हणून अध्ययन अक्षम मुलासाठी कोणती रणनीती सर्वात महत्त्वाची ठरते? तर बहुसंवेदी अध्यापन पद्धती सगळ्यात महत्त्वाची ठरते. ठीक आहे. पुढे जाऊया. 12 नंबर, स्मरण प्रक्रियेचा अचूक शास्त्रीय क्रम खालीलपैकी कोणता? हा क्रम सुद्धा 2-3 वेळेस आपल्याला परीक्षेत विचारलेला आहे. मग लक्षात ठेवायचं,
संपादन, साठवण आणि पुनर्जीवन हा स्मरण प्रक्रियेचा काय आहे, अचूक क्रम आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. अध्यापन शास्त्रातील ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल कोणी विकसित केलं आहे? कोणतं मॉडेल? ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल. मग हे कोणी विकसित केलेलं आहे? तर हे डेव्हिड ऑसोबल यांनी विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी कशावर भर दिला आहे? तर त्यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर भर दिलेला आहे. प्रश्न विचारला जातो की अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर कोणी भर दिला आहे? तर कोणी भर दिला आहे? डेव्हिड ऑसोबेल यांनी. कशामध्ये भर दिला आहे? तर त्याने ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेलमध्ये काय केलं? त्याने भर दिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हिल्डा टाबा यांनी कोणतं मॉडेल मांडलं? हाही प्रश्न विचारला जातो. मग हिल्डा टाबा यांनी अभ्यासक्रम आराखडा मॉडेल मांडलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. मुलांचा विकास हा डोक्याकडून पायाकडे जातो या विकास तत्वाला काय म्हणतात? काय? मुलांचा विकास डोक्याकडून पायाकडे होतो याला काय म्हणतात? याला शीर्ष पुच्छ दिशा तत्व म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय पाठ्यचर्या आराखडा 2005 नुसार शिक्षकाची भूमिका कशी असावी? मग शिक्षकाची भूमिका सध्या कशी आहे? तर ती सुलभकाची आहे किंवा मार्गदर्शकाची आहे. कशानुसार? तर राष्ट्रीय पाठ्यचर्या आराखडा 2005 किंवा शिक्षण हक्क कायदा असेल 2009 याच्यानुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यानुसार सुद्धा काय आहे? शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाचीच आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 16 नंबर. खालीलपैकी कोणती वर्तणूक ही किशोरवयीन मुलामधील अति अहंकार किंवा काल्पनिक प्रेक्षक ही संकल्पना दर्शवते? मग अति अहंकार किंवा काल्पनिक प्रेक्षक ही संकल्पना काय दर्शवत आहे? तर प्रत्येक जग आपल्याकडे बघत आहे आणि आपल्याच कपड्यांची किंवा वर्तनाची चर्चा करत आहे असा त्यांचा काय असतो? समज असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? अति अहंकार किंवा काल्पनिक प्रेक्षक म्हणतो. आणि ही कोणत्या मुलामध्ये असते? तर ही किशोरवयीन मुलामधील समस्या आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. भावनिक क्रांतीचा काळ असे मानवी विकासाच्या कोणत्या अवस्थेला म्हणतात? मग भावनिक क्रांतीचा काळ ही कोणती अवस्था असते? तर ही कौमारी अवस्था असती. या अवस्थेमध्ये पहा, संप्रेरकांच्या बदलामुळे मुलांच्या भावना अतिशय तीव्र आणि अस्थिर असतात. त्यामुळे याला भावनिक क्रांतीचा किंवा भावनिक संघर्षाचा काळ म्हणतात. त्याच्यानंतर पहा, पूर्व बाल्यावस्थेला काय म्हणतात? तर याला खेळण्याचं वय किंवा जिज्ञासू वय म्हणतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की पूर्व बाल्यावस्थेला काय म्हणतात? मग याला काय म्हणतात? खेळण्याचं वय म्हणतात किंवा जिज्ञासू वय म्हणतात. ठीक आहे. याच्यामध्ये मूल पहा, सतत प्रश्न विचारत असतं, काय घडलं, कसं घडलं, कशाने घडलं. म्हणजे लहान लहान मुलांचे खूप सारे प्रश्न असतात. मग ते कशामुळे असतात? तर ते वयच त्यांचं काय असतं? जिज्ञासू वय असतं. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. अभिवृत्ती म्हणजे प्रामुख्याने काय? काय विचारलंय? अभिवृत्ती म्हणजे प्रामुख्याने काय असं विचारलंय. मग एखादी व्यक्ती, वस्तू किंवा घटनेकडे पाहण्याचा आणि प्रतिक्रिया देण्याचा विशिष्ट मानसिक कल, त्यालाच आपण काय म्हणतो? तर त्यालाच आपण अभिवृत्ती म्हणतो. ठीक आहे. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो? ॲटिट्यूड म्हणतात. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, अभिवृत्ती दृष्टिकोन ही जन्मजात नसते, हे लक्षात ठेवा. अभिवृत्ती दृष्टिकोन हा काय आहे? जन्मजात नसतो. तर ती कशातून विकसित होते पहा? तर ती पर्यावरणातून आणि अनुभवातून संपादित केली जाते. अभिवृत्ती ही जन्मजात नसते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, अमूर्त विचार करण्याची शक्ती म्हणजेच काय? तर त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला होता, मग ते पण लक्षात असू द्या. ठीक आहे. इथं बघा कुठेतरी पर्याय असेल बघा. इथं पर्याय क्रमांक 4 नंबर दिला होता, अमूर्त विचार करण्याची शक्ती. मग अमूर्त विचार करण्याची शक्ती म्हणजे काय आहे? तर बुद्धिमत्ता आहे. आणि अभिवृत्ती म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा घटनेकडे पाहण्याचा आणि त्यावरती प्रतिक्रिया देण्याचा आपला विशिष्ट मानसिक कल आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? अभिवृत्ती म्हणतो. पुढे जाऊया. त्याच्या आधी एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा-TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये किंवा आपल्या बॅचमध्ये कोणते विषय असतील? तर या ठिकाणी तुम्हाला महा-TET साठीचे सगळ्यात महत्त्वाचे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय आपल्या बॅचमध्ये पूर्णपणे कव्हर केले जातील. बॅचचं स्वरूप काय असेल? तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रकरणानुसार काय केले जातील? लेक्चर दिले जातील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार स्पेशल नोट्स दिल्या जातील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सिरीज म्हणजे तुमचा ऑनलाईन सराव सुद्धा त्या ठिकाणी करून घेतला जाईल. ठीक आहे. मग हे 2 विषय आपल्या परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत? तर 60 मार्काला आहेत. कोणत्या पेपरला 60 मार्काला आहेत? तर ते पेपर 1ला पण 60 मार्काला आहेत आणि पेपर 2ला पण काय आहे? 60 मार्काला आहेत. म्हणून हे आपल्या महा-TET परीक्षेसाठी काय आहे? सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत.
मग जर तुम्ही आपला कोर्स किंवा आपली बॅच जर जॉईन केली तर तुम्ही 60 पैकी किती मार्क घेऊ शकताय, तर 50 पेक्षा जास्त मार्काची आपण गॅरंटी देतोय. 50 पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही 54 मार्क घेऊ शकता किंवा 56 घेऊ शकता आणि 53 मार्क आपल्या कोर्समध्ये घेऊ शकता. पण कमीत कमी किती घेणार, तर कमीत कमी 50 मार्क पडणार. ठीक आहे. मग आपल्या कोर्सची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, तर तो तुम्हाला 499 रुपयाला भेटणार आहे. मग हा कोर्स कुठं असणार आहे आपला, तर त्याच्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. लक्षात ठेवा, NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग हे ॲप्लिकेशन तुम्हाला कुठं भेटेल, तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरला NG क्लासेस नाव टाकलं तरी आपलं ॲप्लिकेशन येईल. किंवा व्हॉट्सॲपला तुम्ही जर मला मेसेज केला 77 75 88 12 88 या नंबरवरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तरी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक पाठवली जाईल. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये 499 रुपये आपले, 24 रुपये ॲप्लिकेशनचे, असे तुम्हाला किती रुपये पेमेंट करायचं आहे, 523 रुपये ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. किंवा बऱ्याच जणांना काय होतं, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही, तर तुम्ही डायरेक्ट गुगल पे फोनपे करू शकता. कोणत्या नंबरवरती, 96 89 14 16 30 या नंबरवरती. किती रुपये करायचे गुगल पे फोनपे, तर फक्त आणि फक्त 499 रुपये तुम्हाला काय करायचं, या नंबरवरती पे करायचे आहेत. आणि पैसे पाठवले तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा. मी स्वतः तुम्हाला काय करेल, आपल्या कोर्सला जॉईन करीन. जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्ही ॲटोमॅटिक कोर्सला जॉईन होताय, तुम्हाला तिथे करायची काही गरज नाही, ॲटोमॅटिक ती प्रक्रिया आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्नाकडे. महत्त्वाचा प्रश्न आहे आपला 19 नंबर. ब्लूम यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणात ज्ञानात्मक क्षेत्रातील सर्वोच्च पायरी कोणती. आता काय विचारले आपल्याला, की ज्ञानात्मक क्षेत्रामधली सर्वोच्च पायरी कोणती असं आपल्याला विचारले. ऑप्शन काय दिलेत पहा, ज्ञान आहे, उपयोजन आहे, मूल्यमापन आहे आणि विश्लेषण आहे. मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, तर मूल्यमापन ही काय आहे, ज्ञानात्मक क्षेत्रामधील सर्वोच्च पायरी आहे. कोणाच्या, तर ब्लूम यांनी जे काही शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण केलेलं आहे त्यानुसार. ठीक आहे. मग बघा, बेंजामिन ब्लूम यांनी मूळ म्हणजे 1956ला जे काही वर्गीकरण केलं होतं त्या वर्गीकरणानुसार ज्ञानात्मक क्षेत्रात किती पायऱ्या आहेत, तर 6 पायऱ्या सांगितल्यात. मग त्याच्यातली पहिली पायरी आहे ज्ञान, दुसरी आहे आकलन, तिसरी आहे उपयोजन, चौथी आहे विश्लेषण, पाचवी आहे संश्लेषण आणि 6वी आणि सगळ्यात शेवटची पायरी कोणती आहे, मूल्यमापन आहे. मग तुम्हाला ह्या सगळ्या पायऱ्या पाठ करायच्या आहेत का, तर काही गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पहिली पायरी ज्ञान आणि शेवटची पायरी मूल्यमापन, म्हणजे पहिली आणि शेवटची हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एकूण पायऱ्या किती आहेत हे पण लक्षात ठेवायचे. किती पायऱ्या आहेत, 6 पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्या कोणी सांगितलेल्या आहेत, तर या बेंजामिन ब्लूम यांनी सांगितलेल्या आहेत, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामधली सगळ्यात पायाभूत म्हणजे पहिली पायरी कोणती आहे, तर ती ज्ञान आहे. आणि सर्वोच्च पायरी कोणती आहे, तर ती मूल्यमापन आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता सध्या 2001च्या सुधारित आवृत्तीनुसार याच्यामध्ये काय केलेलं आहे, बदल केला आहे. त्याच्यानुसार सर्वोच्च पायरी कोणती ठेवली त्यांनी, तर निर्मिती ही सर्वोच्च पायरी ठेवली. पण या प्रश्नामध्ये आपल्याला कुठंही निर्मिती हे उत्तर ऑप्शन नव्हतं, म्हणून आपल्याला उत्तर काय लिहायचंय, मूल्यमापन हेच लिहायचं. मग जर तुम्हाला निर्मिती हा जर पर्याय दिला असेल किंवा जर पर्याय दिला पुढच्या परीक्षेमध्ये, तर तुम्ही निर्मिती हे उत्तर सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. पण जर निर्मिती पर्याय नसेल तर 100% मूल्यमापन हेच उत्तर काय होणार, बरोबर असणार. आणि या ठिकाणी दोन्हीपैकी एकच पर्याय असणार बघा. किंवा मग तुम्हाला असा उल्लेख असेल की सुधारित आवृत्तीनुसार सर्वोच्च पायरी कोणती असा उच्चार जर केला किंवा असा उल्लेख केला असेल तर आपण निर्मिती उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. पुढे जाऊया 20 नंबर. स्प्रेंजर यांनी मानवाच्या जीवनमूल्यावर आधारित व्यक्तिमत्वाचे जे प्रकार पाडले त्यात खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा समावेश नाही असं विचारलंय. मग आता कोणी, तर स्प्रेंजर यांनी. मग सैद्धांतिक, आर्थिक, अंतर्मुख आणि सामाजिक, तर कशाचा समावेश नाही याच्यामध्ये, तर अंतर्मुख या प्रकाराचा समावेश नाही. मग स्प्रेंजर यांनी किती प्रकार सांगितलेत बघा, तर त्यांनी 6 प्रकार सांगितलेत. त्यामध्ये पहिला पहा, सैद्धांतिक आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, धार्मिक आहे आणि कलात्मक आहे. मग कोणता प्रकार नाही यामध्ये किंवा कशाचा समावेश नाही, तर अंतर्मुख याचा समावेश नाही. पुढे जाऊया 21 नंबर. अध्ययनात पठारावस्था कशामुळे निर्माण होते. या पठारावस्थेवरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग अध्ययनामध्ये पठारावस्था कशामुळे होते, तर थकवा, कंटाळा किंवा प्रेरणेचा अभाव किंवा चुकीची पद्धत यामुळे काय होते, प्रगती तात्पुरती थांबल्यामुळे वाटते किंवा प्रगती थांबल्यासारखी वाटते, त्यालाच काय म्हणतात, पठारावस्था म्हणतात. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला काय,
अध्ययन वक्रावरती असा काळ येतो की जिथं प्रयत्न करूनही प्रगती दिसत नाही, म्हणजे प्रगती थांबलेली असते, त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला आपण पठरावस्था म्हणतो. आणि ही पठरावस्था कशी असते, तर ही तात्पुरती स्वरूपाची असते. ठीक आहे, तात्पुरती असते. ठीक आहे, मग हिच्यामध्ये कशामुळे जाऊ शकते ही, तर ही योग्य आराम केला किंवा अध्यापन पद्धती बदलली तर पठरावस्था लवकर जाते. अभिजात अभिसंधान प्रयोगात लाळ सुटणे हा नैसर्गिक प्रतिसाद कशामुळे मिळतो, काय, लाळ सुटणे हा नैसर्गिक प्रतिसाद कशामुळे मिळतो असं विचारले आपल्याला. मग कशामुळे मिळतो, तर हा अन्नाचा तुकडा पाहिल्यामुळे काय होतं, मिळतो. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं या ठिकाणी अन्न हा काय आहे, तर अन्न हा नैसर्गिक उद्दीपक आहे. ठीक आहे, प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. आणि कृत्रिम उद्दीपक काय होता इथं, तर तो माशाचा याचा तुकडा होता. ठीक आहे, पुढे जाऊया. 23 नंबर, शिक्षकाने वर्गात अध्यापन करताना काठिण्य पातळीचा कोणता निकष पाळला पाहिजे. मग काठिण्य पातळीचा कोणता निकष पाळला पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण अध्यापन करताना आधी सोप्याकडून कठीणाकडे अध्यापन केलं पाहिजे. म्हणजे आधी सोपे सोपे घटक विद्यार्थ्याला शिकवले पाहिजेत आणि मग अवघड घटकाकडे गेलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. 24 नंबर, स्वतःच्या विचार प्रक्रियेवर स्वतःचं नियंत्रण ठेवणे आणि स्वतःच्या ज्ञानाविषयी जागरूक असणे या प्रक्रियेला काय म्हणतात, तर याला परासज्ञान म्हणतात. काय म्हणतात, परासज्ञान. मग याच्यामध्ये काय करतो बघा आपण, तर स्वतःच्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण कोण ठेवतोय, स्वतःच ठेवतो. आणि स्वतःच्या ज्ञानाविषयी काय, स्वतःच जागरूक असणे. ठीक आहे, मग यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, थिंकिंग अबाउट थिंकिंग, म्हणजेच काय, परासज्ञान होय. यात विद्यार्थ्याला स्वतःच्या अभ्यासाच्या पद्धती कितपत योग्य आहेत हे स्वतः समजतं. ठीक आहे, पुढे जाऊया. 25 नंबर, सूक्ष्म अध्यापन चक्राचा एकूण कालावधी भारतीय मानकानुसार किती मिनिटाचा असतो. मग सूक्ष्म अध्यापन चक्राचा एकूण कालावधी किती मिनिटाचा असतो, तर त्या ठिकाणी तो 36 मिनिटाचा असतो. किती मिनिटाचा असतो, 36 मिनिटाचा. पुढे जाऊया. आपला शेवटचा प्रश्न, एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची आवड आहे म्हणून तो विज्ञानाचा अभ्यासही आनंदाने करतो, येथे कोणत्या प्रकारचं अध्ययन संक्रमण झालं आहे. प्रश्न आपण घेतलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचंय, कमेंटमध्ये सांगायचं आहे की बाबा त्या ठिकाणी धन संक्रमण होतंय की शून्य संक्रमण होतंय किंवा नकारात्मक संक्रमण होतंय. त्याच्यानंतर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.